ही बाईक त्यांनी वनमंत्री चषक नेरुळच्या मैदानावर जिंकली होती। तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीसाठी मैदानामध्ये येत असताना दैवतचा गोलंदाज म्हणजेच मनीष वाघमारे, मयूर वाघमारे। पहिलाच बॉल ऑफ केलाय मिड विकेट रीजन मध्ये एरियल रूटने चेंडू जातोय, भरपूर अंतर गाठले, वाडा कॅच। ओ माय गॉड, काय एफर्ट्स, काय एफर्ट्स राज पवार, खऱ्या अर्थानं तुमच्या एफर्टसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। काय एफर्ट्स, जवळजवळ स्काउ कॉर्नर रीजन मधून मिड विकेट पर्यंतचं अंतर त्याने गाठलं। ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल। शैलेश सर, काय एफर्ट्स, काय प्रयत्न केले जाते, अप्रतिम। भरपूर वेळ चेंडू हवेत होता आणि मोठा पल्ला गाठला होता, कॅच पकडली होती, पण त्याला वाटलं होतं की यस मी अगदी सीमा पार जाईन, त्यामुळे बॉल फेकण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू सीमारेषे पलीकडे। सुपर स्ट्रोक, सुपर एफर्ट्स, धावा मिळतील 6। सुशांत शिंदेच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय, 6 धावाने आपलं खातं उघडलंय। मयूर वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर, इथे बॅटची एज, तू शेर है तो मैं सवा शेर हूं, इथे केलाय सुशांतला मयूर वाघमारेने ढेर। पहिल्या विकेटचं पतन, खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय। शैलेशजी जाधव, थँक्यू विघ्नेश सर। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आज सातारा प्रीमियर लीग, आणि या प्रीमियर लीग मध्ये आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। आंतरराष्ट्रीय मातृत्व दिवस आपण साजरा करतोय। या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं खऱ्या अर्थाने अरुण कदम यांच्या आईला आपण खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून, कालच्या दिवशी तर भावपूर्ण श्रद्धांजली दिली, मात्र आज मी या माईक वरती येत असताना त्यांनाही देतो या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या आईला ही भावपूर्ण श्रद्धांजली। तत्पूर्वी मॅचकडे आपण वळालो ना, निलेश सर, पहिल्या बॉलवरती विघ्नेश सर पहिल्या बॉलवरती जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले। दुसऱ्या बॉलवरती मयूर वाघमारे जो खेळाडू आहे ना, ऑल इंडिया आयकॉन म्हणून इथे खेळताना पाहायला मिळाला। सुशांत शिंदे दाद्या यांना मात्र पहिला बॉल हाताळल्यानंतर मात्र षटकार ठोकला। दुसऱ्या बॉलवरती लेग कटरचा मारा, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, मिडल ऑफ द स्टंप वरून तिथून जो बाहेर काढला ना, त्यानंतर मात्र बॅटची स्लाइड एज घेतली बिहाइंड द विकेट। एसटी रक्षकाची कमालीची रणधुंदरी पाहायला मिळाली, आणि दरम्यान मात्र पहिला ब्रेक थ्रू, पहिला हादरा, पहिला मासा गळाला लागला। बिग फिश ऑन द बिग बास्केट। नेक्स्ट बॉल मयूर। येस, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदीप बावडेकर वाईचा खेळाडू आहे। यावेळेस ऑफ ड्राय केलाय, कव्हर रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते, सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते। पहिली धाव इथे स्ट्रेट बॅटने खेळत असताना। यस, पहिला बॉल पाहिला यावेळी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट रन मस्ट असते। मैदानाच्या आतमध्ये तुमच्या पाठीमागे असलेला 0 आहे ना, त्याच्यावरती 1 आकडा आल्यानंतर मात्र तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो। हलक्या हाताने ड्राईव्ह केला, सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळाला जो कव्हर्सला होता, आणि तिथे सुंदररित्या कव्हरही केला, आणि दरम्यान मिळाली 1 धाव मिळते। षटक क्रमांक पहिलं मयूर वाघमारे जो ISPL स्पर्धा माझी मुंबईसाठी खेळला, आणि ज्या पद्धतीने आज जर पाहिलं तर या गोलंदाजाने देखील भरपूर कमी कालावधीमध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये। षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना ऑल इंडिया आयकॉन। फुल टॉस बॉल आहे, कव्हर रीजन मध्ये अगदी स्वतःचं खातं देखील उघडत असताना दोन्ही बॉलवर जर पाहिलं तर सिंगल पाहायला मिळाले। पहिली रन, फर्स्ट रन फार महत्त्वाचे असते। विघ्नेश सर मैदानाच्या आतमध्ये ती कॅरी केले, आणि आपण पाहिलं ना या बॉलच्या पाठीमागे जर मिडल ऑफ द स्टंप वरती पॅडलाईनची गोलंदाजी होती, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं, आणि दरम्यान मात्र हलक्या हाताने स्वराज मात्रही तेवढाच तत्पर खेळाडू आहे जो गोठवलीला बिलॉंग करतो। नवी मुंबईचं ज्याने क्रिकेट गाजवलंय तो मैदानाच्या आतमध्ये संदीप बावडेकर पाटणचा खेळाडू आहे। वेगवान चेंडू आहे, अगदी वेगाने स्वार झालाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना इथे बचावले गेले। डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित क्लोज कॉल असू शकला असता, पण हा बॉल जर पाहिला तर गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर बाउन्स झाला, त्यामुळे बॅट आणि बॉलचा कुठलाही जास्त चांगलं कनेक्शन झालं नाही। सिंगल मिळते। नक्कीच या बॉलच्या पाठीमागे विघ्नेश सर सिंगल मिळाले आहे, आणि चतुराई भरी मी स्ट्रॅटर्जी म्हणेन जिथे दोन्ही खेळाडूंनी नजरेला नजर भिडवली आणि कॉलिंग दिलं, गुड रनिंग बिटवीन द विकेट की सिंगल। मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये आहे, 9 धावा धावपलकावरती आहेत, 1 खेळाडू बाद झालाय, 5 चेंडूचा खेळ संपलाय। गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असलेला मयूर वाघमारे पहिल्या बॉलवर षटकार लगून देखील कमबॅक केलं, वापसी केली मयूर वाघमारेने।
मॅचची एज चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, इथे सिंगल मी इथे खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये मयूर वाघमारेने कमाल केली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार येऊन देखील 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्या. चांगली षटक. जबरदस्त गोलंदाजीमध्ये एक वेगळी धार आहे आणि लाईन आणि लेंथ वरती सुंदर नियंत्रण आहे, कंट्रोल आहे. आणि विघ्नेश सर, आपण पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये स्वराज मात्रे अजूनही तळ ठोकून आहे. इथून पुढे आता तो स्टार्ट करेल. अनेक वेळा आपण पाहिलं स्वराज मात्रे मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी येतात ना, त्या वेळी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅक करताना पाहिले, मात्र त्यांनी पाहिलं की पहिला विकेट गारद झालाय. संघाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि आता मात्र इथून पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतील. टीम परी 11 कडून हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र या मॅच कडे नजरा वळवल्यात ना सर, दोन्ही टीम ताकदवर आहेत. येस, षटक क्रमांक 2 ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला होता की पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं, कारण की मयूर वाघमारे हा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे, म्हणून त्याची ओव्हर अगदी 10 धावा आल्या तरी इतकं काही नुकसान नाही. पण त्यानंतर मात्र अटॅक करण्याचा इथे मानस असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर निलेश भिल्लारे, जावळी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय. कुमार 11 तुर्भे, आणि तुर्भे गावाच्या क्रिकेटमध्ये देखील एक धारदार गोलंदाजी या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वाने पाहिले. पण आज सातारा प्रीमियर लीगमध्ये आपल्या टीमसाठी गोलंदाजी करत असताना समोर आहे स्वराज म्हात्रे, ज्याने भरपूर कमी कालावधीमध्ये आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात केली. गोठिवली 11 गोठिवली अगदी निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हा संघ कमालीचं क्रिकेट खेळतोय. आणि आज स्वराज म्हात्रेने देखील अगदी कधीही मागे वळून पाहिलं नाही, इतक्या चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय. षटक क्रमांक 2 निलेश भिल्लारे वर्सेस स्वराज म्हात्रे. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलाय. थ्रू द कव्हर चेंडू जातोय. आउटफील्ड फास्ट आहे, तरीही देखील चेंडू अडवला जातोय. आणि दरम्यान 3 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बॅकलिफ्ट मारली होती. बॉल जर पाहिला ना तर खऱ्या अर्थाने ओव्हर दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ढकलून दिला. सॉफ्ट हँडेड फटका मी म्हणेन. एवढं मोठं जास्त प्रयत्न केले नव्हते, हा मोठा सीमापार जाईल त्याच्यासाठी मात्र प्रयत्न नव्हते. मात्र धावा अंकित झाल्या त्या 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 खेळाडूंमध्ये ती ताळमेल पाहायला मिळालाय. आता त्यांनी बिल्डिंगचा पाया रचण्यासाठी सुरुवात केली आहे. 13 धावांवरती 1 खेळाडू बाद आहे. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे स्वराज म्हात्रे आणि त्याचबरोबर संदीप बावडेकर. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जाते. ऑफस्टमवर सातत्याने मारा ठेवण्याचा इकडे गेम प्लॅन केला जातोय निलेश भिल्लारेच्या माध्यमातून. एका स्ट्रॅटर्जीने तो आलाय मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफस्टम बॉल हाताळणे आणि तिथे कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न करतोय. मात्र पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक आहे. इथे फलंदाज तुटून पडणार आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. बॅटची एज लागली होती. अगदी हार्ड लेंथचा बॉल आहे. पिचिंग खूप चांगली पाहायला मिळते. अशा लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला नक्कीच यश मिळतं. त्यामुळेच या लाईन अँड लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच सुंदर लाईन आणि लेंथ. विघ्नेश सर, आपण पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी हा बॉल हाताळतोय त्यावेळी व्हेरिएशन कॅरी करतोय. आपण उल्लेख करत असताना त्याचा उल्लेख केला होता की तो जलद गतीचा गोलंदाज आहे. मात्र त्याच्याकडे संमिश्र गोलंदाजी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पाई आहे. लेन बॉल टायमिंग होऊ शकला नाही. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जातोय. खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. निखिल जाधवने झेल पकडलाय आणि संपलाय संदीप बावडेकरचा खेळ. दुसरा धक्का लागतोय टीम सन स्पोर्ट्स वाई संघाला. फलंदाज निखिल परतलाय, संदीप परतलाय. थँक्यू व्हेरी मच. परी 11 सातारा टीम म्हणजे सकाराम कदम साहेबांचा संघ देखील आहेत. आणि सकाराम शेठ कदम हे नाव जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि सातत्याने क्रिकेटचे चाहते म्हणून त्यांची ओळख आहे. सातारा प्रीमियर लीगसाठी किंवा सातारा क्रिकेटसाठी त्यांचं देखील भरपूर योगदान आहे आणि त्यांचा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हे टायटल सॉन्ग देखील तुम्ही ऐकलत. आणि आता सध्याची स्थिती जर पाहिली तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर निलेश भिल्लारे. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 गडी बाद 14 धावा अशी स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सन स्पोर्ट्स टीम या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद खराडे हा जावळीचा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. हर्षद खराडे स्ट्राईक एंड वरती आहेत. त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. मात्र निखिलचा आता अतिशय सुंदर कॅच कॅरी केलाय. मात्र निलेश निघालेत.
हो, यावेळी पहा यावेळी वेग होता, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला बीट केलंय आणि बीट करत असताना एक सिग्नेचर साईन केली आहे. मी म्हणेन ना, गोलंदाजाने ज्या पद्धतीने विघ्नेश सर इथे फलंदाजांना रोखून धरलंय. दुसरं षटक जिथे अटॅक करणं महत्वाचं होतं तो अटॅक होत नाहीये. 14 धावांवरती 2 फलंदाज. आता चर्चेला पुन्हा एकदा क्वेश्चन मार्क आहे. चांगल्या गेम प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना यावेळेस देखील टायमिंग होऊ शकलं नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. निलेश भिल्लारेने कमाल केली आहे. या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर जरूर 3 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर केलेलं कमबॅक, त्यानंतर केलेली वापसी ही देखील जमेची बाजू आहे. पॉवर प्लेचं षटक हे निर्णायक षटक असतं आणि या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच टीमला त्याचा फायदा होतो आणि आता निलेश भिल्लारेच्या षटकाचा फायदा आपल्या टीमसाठी होत असताना मात्र स्वराज मात्र स्ट्राईक एंडवरती. इथून पुढे रणनीती बदलावी लागेल. हो, यावेळी स्लाइडिंग एज घेतल्या. थर्ड मॅन रिजन मध्ये लॉंग मध्ये निघून चाललाय. जमिनीला गुदगुल्या करत सरळ सीमा रेषे पार चौकार. संपलाय. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. शेवटचा बॉल जर पाहिला तर बॅटची स्लाइस लागली होती थर्ड मॅन रिजन मध्ये. अगदी खाली क्षेत्र होतं, तिथून दणदण करत चेंडू सीमारेषे पलीकडे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आतापर्यंत 19 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, पण मागच्या ओव्हरमध्ये निलेश भिल्लारेच्या शेवटचा चेंडू वगळता सगळ्या 5 चेंडूवर खूप चांगली कामगिरी केली होती. 19 धावा 2 गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. स्वराज म्हात्रे खेळतोय. 4 बॉलमध्ये 9 धावांचं योगदान देतोय आणि हर्षद हा 2 बॉलमध्ये 1 धावांचं योगदान देतोय. या 3 ओव्हरमध्ये किती धावा असतील आणि किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. खूप महत्वाचं असेल. या अंतिमचे 3 षटक निर्णायक षटक असतील आणि डेथ ओव्हर म्हणायला काही हरकत नाहीये. आणि या षटकांकडे नजरा वळवल्यात ना तर मात्र स्वराज मात्रे सारखा फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, खऱ्या अर्थाने अनेक वेळा आम्ही लाईव्हला देखील पाहिले, प्रत्यक्षात देखील पाहिले, स्वराज मात्रे हा असा खेळाडू आहे ना, तो शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबला ना तर कहाणीमध्ये ट्विस्ट आणू शकतो. चर्चा होईल. विघ्नेश सर अनेक वेळा त्यांचं क्रिकेट तुम्ही फॉलो केलं. नवी मुंबईचा आपला सितारा आहे आणि त्या खेळाडूकडे नजरा वळवल्या झाल्यात. डेफिनेटली पुढच्या 3 षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते आणि कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते परी 11 सातारा टीम कडून. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर शुभम साळुंके, पाटण तालुकाचा खेळाडू आहे. शुभम साळुंके गोलंदाजी ट्रॅकवर. ओव्हर क्रमांक 3 आणि हर्षद खराडे हा फलंदाजीसाठी पाहायला मिळते. धावा करावा लागतील कारण की 18 बॉलचा खेळ बाकी आहे. कमीत कमी 60-65 पर्यंत मजल मारावे लागेल. पहिलाच बॉल फुल टॉस. एलिव्हेशन आहे का नाहीये, पण 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. गॅप मध्ये स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. लेग स्टंप वरती बॉल हाताळला होता. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. मैदानाच्या आतमध्ये हा लेग स्टंप वरती फ्लिक केलाय आणि ज्या रेंज मध्ये त्याने फेकलाय ना, मी म्हणेन ना बॅकेंड एरिया होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक फार दूरवर होते, त्यांनी मात्र वेग घेतला. राज पवार पाहायला मिळाले जे देवळीचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये इथे 4 धावांचा धावसंख्येने डोंगर उभा केलाय. धावसंख्या 23. 2 खेळाडू बाद. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. 5 ओव्हरची ही मॅच आणि हर्षद खराडे मैदानाच्या आतमध्ये आता सूर गवसलाय. येस, चौकार आलाय हर्षद खराडेच्या बॅट मधून. ओव्हर क्रमांक 3. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा मिस केलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ रिजन मध्ये. निलेश भिल्लारेने झेल पकडलाय आणि संपलाय हर्षद खराडेचा खेळ. 3रा धक्का लागतोय टीम सण स्पोर्ट्स वाई संघाला. फलंदाज बाद. मंच अगदी फुलटॉस बॉल. या बॉलवर देखील मिस केलाय कारण की ज्या पद्धतीने मागचा बॉल जर पाहिला तर टायमिंग होऊ शकला नाही. चौकार जरूर मिळाला, पण या बॉलवर जर पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक आणि मिड ऑफ रिजन मध्ये झेल पकडलाय. विकेट क्रमांक 3 बाद होते 23 आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कॅप्टन विशाल चोरगे हा खेळाडू आहे. जबाबदारी आहे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जावळीचा हा ढाण्या वाघ आहे ज्याने जावळी क्रिकेट वाईचा हा ढाण्या वाघ आहे. वाईचं क्रिकेट ज्याने गाजवलं आणि खऱ्या अर्थानं आज देखील जर पाहिलं तर विशाल चोरगे यांनी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक अर्धशतकं झळकावलेत. आजही मला घणसोलीच्या मैदानावर देखील जे अर्धशतक होतं कोपरखणी गावाकडून खेळत असताना, कोकण टीमकडून खेळत असताना अप्रतिम कामगिरी सातत्याने केले. पण आज सध्या पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवत असताना विशाल चोरगे.
विशाल चोरगे जे वाईचे आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट शुभम. यावेळी पहा पुन्हा एकदा फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, दूरवरून येतील मात्र राज आहेत, तिथून मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी मिळाली आहे. मात्र आपण पाहिलं ना विघ्नेश सर, या मॅचच्या दिशेने आपण जर नजरा वळवल्या तर इथे कुठेतरी टीमकडून चुका होत आहेत. सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्समध्ये लागलेले हे ब्रेक अडथळे सातत्याने निर्माण केलेत. 25 धावा धावपलकावरती आहेत, 3 खेळाडू बाद झालेत. या आतापर्यंत 2.3 चेंडूचा म्हणजे अर्धी इनिंग मधली अर्धी इनिंग आपण म्हणण्यामध्ये काही हरकत नाहीये. डेफिनेटली, पण कौतुक करावं लागेल परी 11 सातारा टीमचा, ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली. मयूर वाघमारेचं पहिलं षटक असेल किंवा या षटकामध्ये देखील शुभम या गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलाय. मागच्या षटक देखील निलेश बिल्लारे चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. त्यामुळेच प्रत्येक गोलंदाज इथे जखडून ठेवण्याचं काम करतोय. पण आता टीम सनस स्पोर्ट्स संघाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, एक्सिलेटर दाबावं लागेल. फुल टॉस बॉल, बॉलवर बॅक ड्राईव्ह, अगदी डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशरमध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तुम्हाला धावा करायची आहे, त्यामुळे डॉट बॉल हे घातक ठरेल. डॉट बॉलचा रेशो तुम्हाला थोडासा कमी करावा लागेल. आणि विघ्नेश सर, आपण पाहिलं ना तर संघाची सांघिक कामगिरी महत्वाची असते. सनस स्पोर्ट्स वाई या टीमकडे नजरा वळवल्यात, मात्र परी 11 टीम लढते. राऊंड विकेटने हा बॉल फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट गलीमध्ये, त्या ठिकाणी पहा काय घडलंय. एक चिकी सिंगल विघ्नेश सर पाहायला मिळाले आणि एका धावेने धावत संख्या 26 वरती जाऊन पोहोचल्या. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला टीम परी 11 सातारा या टीम कडून. डेफिनेटली या बॉलवर असं वाटलं होतं की हा बॉल सीमा पार जाईल, पण फाईन लेग रीजन मध्ये जे क्षेत्ररक्षण केलं होतं, एका हाताने चेंडू अडवला होता. आपल्या टीमसाठी योगदान देणं गरजेचं आहे. छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन आहे ना, ते मोठ्या मोठ्या अगदी तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातात. त्यामुळेच हे कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं ठरलं आहे. इथे धावा अडवण्यामध्ये यशस्वी होतं. टीमची धावसंख्या 26, 3 गड्याच्या मोबदल्यात सनस स्पोर्ट्स वाई टीम प्रथम बॅटिंग करत असताना. सातारा प्रीमियर लीग आणि मैदानाच्या आतमध्ये 26 धावांवरती 3 विकेटचं पतन. अंतिमचा बॉल या ओव्हरचा मैदानाच्या आतमध्ये शुभम आहेत आणि शुभम वरती आता स्वराज, म्हणजे इथे बेस्ट टाकल आहे. राऊंड विकेटने ते निघालेत. ओय, फुल टॉस बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वराज मात्रेचा राज आता सुरू झालाय. आता तो रंगात आलाय, ढंगात आलाय, त्याच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग षटकार. येस, बॅटिंग टीमने अगदी रेफर केलाय, त्यामुळेच आता पाहणी केली जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून वेशच्या वर हा बॉल आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. आणि अंपायरचा इशारा येतोय की फेअर डिलिव्हरी आहे. काय म्हणाल, स्ट्रॅटेजी टाइम आउट हे 2 मिनिटाचा असेल, त्यामध्ये तुम्हाला रणनीती आखावी लागेल, त्यामध्ये तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक करायचा आहे. त्यामुळेच हे स्ट्रॅटेजी टाइम आउट आहे ना, जे IPL मध्ये जो हा फॉर्मॅट आणण्यात आला त्याचं कारण आहे की तुम्हाला स्ट्रॅटेजी आखता येते की काय चुका झाल्यात, काय चुका करू नये, यासाठी हा गेम प्लॅन करण्यासाठी ही वेळ मिळते. काय म्हणाल शैलेश सर? थँक्यू सो मच. सातारा प्रीमियर लीगचे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा नाम उल्लेख आम्ही इथून पुढे करत आहोत. खऱ्या अर्थाने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही IPLच्या किट पाहतायत आणि त्या संपूर्ण किट आपण जर पाहिल्या तर सातारा प्रीमियर लीगची कमिटी बरोबर ॲज अ किट पार्टनर म्हणून सनस स्पोर्ट्स आहे. आणि सनस स्पोर्ट्स म्हटलं की श्री गणपत शेठ सनस, त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. सातारा प्रीमियर लीग खेळाडू लिलाव प्रक्रियेसाठी ज्यांच्या माध्यमातून ऑक्शनसाठी हॉल उपलब्ध करून देण्यात आला होता, सौभाग्यवती ॲडव्होकेट सायलीताई नारायण शिंदे मॅडम यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर समाजसेवक नारायण शिंदे अण्णा यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. सातारा प्रीमियर लीगसाठी एक विशेष टॉस बनवण्यात आला आहे आणि तो टॉस देखील राधिका ज्वेलर्स सेक्टर 6 कोपरखेडणेचे श्री कैलाश एमगर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आणि या कॉईनची किंवा या टॉसची सध्याच्या घडीला चर्चा आहे, कारण हा कॉईन प्रथमतः टेनिस बॉल क्रिकेट नवी मुंबई त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये 21 ग्रॅम चांदीपासून हा बनवलेला टॉस आहे. आणि हा टॉस ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आला आहे राधिका ज्वेलर्स, आपलं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. ऑल स्पॉन्सर्स आपलं देखील मनापासून आभार. सर्वांचंच मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. जाऊया कॉम बॉक्समध्ये, जिथे विघ्नेश सर आणि शैलेश सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद.
थँक्यू संतोष सर. आपण सर्व स्पॉन्सरचे आपण उल्लेख केला, तर मात्र ज्या पॉईंटवरती आपण थांबलो होतो तिथून मात्र सुरुवात करूया. विघ्नेश सर, आपण पाहिलं की स्ट्रॅटेजिक टाइम आउट याबद्दल आपण चर्चा करत होतो आणि ही रणनीती तुम्हाला बनवण्याची एक संधी मिळालेली असते. इथून पुढे आता उर्वरित षटकांमध्ये किती धावा बनवायच्या आणि किती धावांवरती रोखायचं या दोन्ही बाजूंची चर्चा होते आणि इथून पुढे मात्र ती रणनीती पाहायला मिळेल. मात्र आपण पाहिलं तर या मॅचकडे आता चर्चा केली ना तर 32 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजही बाद झालेत. एक स्ट्रॅटर्जी जर पाहिली ना तर 10 रन पर ओव्हरने ही टीम लीड करते. मात्र अंतिमचे 2 षटक महत्त्वाचे आहेत आणि डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला आता धावांचा हाकार घालावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये सातारा प्रीमियर लीग ही भव्य दिव्य टेनिस बॉल्सची स्पर्धा तुम्हाला रंगवावी लागेल आणि स्वराज मात्रेने मात्र आता गिअर शिफ्ट केलाय. आपण पाहिलं ना तर लोअर फुलटॉसचा बॉल, त्याच्यावरती जबरदस्त मिड विकेटच्या रिझनमध्ये हा केलेला प्रहार आणि आपण पाहतोय SSD च्या माध्यमातून आपल्याला देखील पारितोषिकं दिलेत, बॉल दिलेत आणि या सर्वांचाच आपण आभार मानूया. विघ्नेश सर, कशा पद्धतीने पाहताय सातारा प्रीमियर लीग आणि चर्चा होते ती अंतिमच्या 2 ओव्हरची? डेफिनेटली ही मानाची आहे, एक सन्मानाची आहे, अभिमानाची आहे आणि सातारा प्रीमियर लीगचं हे आयोजन अगदी दर्जेदार आयोजन. हे दुसरं पर्व आपण पाहतोय आणि दुसऱ्या पर्वामध्ये देखील तितकाच दिमागदार सोहळा पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावर लागलेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय मोरे स्वतः कॅप्टन येतोय असताना गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचे 2 ओव्हर शिल्लक आहेत. 12 बॉलचा सामना बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये धावा करावा लागतील. पहिलाच बॉल ऑफस्टंपवर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा, लाईन अँड लेंथ इथे मिस केली आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा. विघ्नेश सर, परी 11 टीम एक स्ट्रॅटर्जी घेऊन आली आहे. मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफस्टंप बॉल हाताळायचे, फलंदाजांना त्यांच्या रेंज पासून लांब ठेवायचं आणि बीट करायचं. ही रणनीती स्पष्ट आहे आणि आतापर्यंत योग्यरित्या ठरलेली आहे. त्याच रणनीतीने गोलंदाजी करत असताना हा बॉल देखील जर पाहिला तर ऑफस्टंपवरच मारा केला गेला आणि ही रणनीती फार चांगली असते. कारण की टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा लेदर बॉल क्रिकेट असेल, ऑफस्टंपवर तुम्ही जेव्हा जेव्हा गोलंदाजी करता, आज जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज म्हणजेच ग्लेन मॅकग्राथ, ज्याने आयुष्यभर ऑफस्टंपवर गोलंदाजी केली आणि तो यशस्वी झाला देखील पाहायला मिळतोय. खुल्लो टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढला गेला. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. 1 धावावर समाधान मानावं लागेल. इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल गोलंदाजी सध्याच्या घडीला अक्षय मोरे म्हणजेच कॅप्टनच्या माध्यमातून केलं जातोय. परी 11 सातारा टीमसाठी ॲज अ कॅप्टन म्हणून निवडला आणि आज जर पाहिलं तर या गोलंदाजाने देखील भरपूर चांगली कामगिरी सातत्याने केली आपल्या टीमसाठी. KSK प्रतिष्ठानकडून वारसोळी गावचा हा सितारा आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय मोरे हे नाव आहे आणि अक्षय मोरेच्या पाठीमागे प्रचंड मेहनत आहे. अनेक काळ क्रिकेटचं सुवर्ण काळ त्याने गाजवलाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजीच्या पहिल्या 2 बॉलवरती सुंदर गोलंदाजी त्याने हाताळली आहे. पुन्हा एकदा निघालेत आपल्या ट्रॅकवरून. पंच केला जातोय, बॅकफुट पंच थ्रू द कव्हर. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना स्वराज मात्रेला आता अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. सायलेन्स किलर म्हणायला काही हरकत नाहीये. आता इथून मात्र त्याने शांततेत खेळ केलाय. आता अटॅकच करावा लागेल. 36 धावा धावफलकावरती आल्यात, त्याच्यात डबल तुम्हाला बनवावे लागतील. 70चं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. कालच्या दिवसामध्ये पाहिले सर, टार्गेट आहे ना 50-55 असेल तर सहजरित्या पूर्ण केलंय टीमने. कारण की ही खेळपट्टी आहे जी बॅटिंगसाठी अनुकूल मानली जाते, त्यामुळे या खेळपट्टीवर धावा करावा लागतील. शॉर्ट बॉल खूप चांगला वापर केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. स्वराज मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पहा, या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया आपण पाहिली. ऑन साईडला ज्या पद्धतीने सी कॉर्नरमध्ये ओढून ताणून मारलेला हा षटकार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एफर्ट्स दिसलेत. स्वराज मात्र इथून पुढे पुन्हा एकदा बॉलवर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. गोलंदाजही कमी नाही आहे. यॉर्कर लेनचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजावरती कमबॅक करण्याचा, त्याच्यावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न राहिलाय या खेळाडूचा. अक्षय मोरे हा देखील अगदी फार चांगली कामगिरी करत असताना आपल्या टीमसाठी, पण या मॅचमध्ये स्वराज मात्र देखील आता रंगात आलाय. षटकार आलाय या ओव्हरमध्ये देखील. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा कट केला जातोय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. दंदन करत सीमारेषे पलीकडे. हा नशिबाचा चौकार मिळतोय टीम सणस स्पोर्ट्स संघाला. पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या आतमध्ये घेऊन येणार आहे या चौकाराने. पहा ऍक्शन रिप्लेमध्ये घडलं काय, पिचिंग आउटसाइड द ऑफस्टंप, तिथून मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅन रिझन मध्ये नशिबाचा तुम्ही म्हटलात संधी मिळाली होती. एक चान्स होता हा फॉलीच्या, खऱ्या अर्थाने हा चान्स होता आणि दरम्यान मात्र बॉल सरळ सीमारेषे पार निघून गेला. धावसंख्या सरळ 4 वर 6, 46. 46 लॉस ऑफ 3 विकेट.
बघा हे सगळेच आमचे प्रेक्षक नन्ना मुन्ना प्रेक्षक आहेत जे प्रेक्षक आज क्रिकेट चाहते आहेत पण पूर्वी जर पाहिलं तर अगदी मोठा झाल्यानंतर देखील हा क्रिकेटमध्ये आपली कमाल दाखवेल. हे सगळेच प्रेक्षक आहेत लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि हा क्रिकेटचा घमासान सध्याच्या घडीला सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 46 धावा फलकावर लागलेत. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहू शकाल. आमचे स्कोरर असेल अपडेटर्स असतील आणि शैलीश जाधव सर असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतील. तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे सातारा प्रीमियर लीगमध्ये. शेवटची ओव्हर बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील धावांची गरज असेल 60+ किंवा 60 धावा ही देखील महत्त्वाची बाजू असेल या मॅचमध्ये. मस्त आहे. स्वराज म्हात्रे 9 बॉलच्या पाठीमागे 27. आपण नयन सकपाळ यांना पाहतो tenniscricket.in च्या माध्यमातून. याही व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी 4 चांद लावलेत आणि आयोजक आहेत सातारा प्रीमियर लीगमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे. काल ज्या दिवशी आम्ही पाहिलं या मैदानावरती रात्री 12:30-1 वाजेपर्यंत उपलब्ध राहणारा नयन आपल्याला पाहायला मिळाला टीव्ही स्क्रीनवरती. मात्र चर्चा होईल ना विघ्नेश सर, मैदानाच्या आतमध्ये विशाल चोरगे यांच्याकडे ती क्षमता आहे. मात्र 5 बॉलच्या पाठीमागे 4 त्यांनी बनवलेत. स्वराज म्हात्रे 9 बॉल 27 त्याला स्ट्राईकवरती आणावं लागेल. हा गेम प्लॅन तुमच्यासाठी यशस्वी होऊ शकतो. डेफिनेटली ऑल इंडिया आयकॉनच्या भूमिकेमध्ये स्वराज प्रल्हाद म्हात्रे पाहायला मिळते ज्यांनी गोठवली गावाच्या क्रिकेट पासून सुरुवात केली आणि बघता बघता आज अनेक स्पर्धेमध्ये अनेक प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसते. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राज पवार देवळी महाबळेश्वरचा हा खेळाडू आहे. महाबळेश्वर म्हणजे थंड हवेचं ठिकाण आणि त्या ठिकाणातून आणि शैलेश जाधव असतील किंवा निलेश मर्डेकर असतील देवळी गाव म्हणजेच शैलेशजी जाधव यांचं गाव आहे आणि त्यांच्याच गावाकडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे. षटक क्रमांक अखेरचं पहिलाच बॉल अगदी स्लॉक केला. चेंडू जातोय अगदी फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषी पलीकडे विशाल चोरगेच्या बॅट मधून येतोय. मस्ट नीडेड 4. जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये यॉर्कर लेन टो क्रश करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र बॅटने रुबी कट मी म्हणेन विघ्नेश सर आणि काय जबरदस्त प्रहार केलाय. विशाल चोरगे स्टायलिश क्रिकेटर विराट कोहली म्हणून देखील ओळखला जातो अनेक काळ आणि या खेळाडूचं नाव चर्चेत राहिलंय सातत्याने. डेफिनेटली चर्चेत राहिले. आता चर्चा करावी लागेल आणि धावा देखील कराव्या लागतील. इथे देखील ऑन साईडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अगदी 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 51 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 2 मोठे हिट अपेक्षित असेल सण स्पोर्ट्स वाई संघाला. त्यामुळेच स्वराज म्हात्रेला आता अटॅक करावा लागेल. स्वराज म्हात्रे या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे. नवी मुंबईचं क्रिकेट ज्याने गाजवलंय. मात्र आता या मॅच मध्ये राज पवारकडेही नजरा वळवल्या जातील. तो कशा पद्धतीने इथून पुढे बेस्ट वर्सेस बेस्ट. राज पवार यांनी आतापर्यंत गतवर्षीचं प्रीमियर लीग ज्या पद्धतीने सातारा प्रीमियर लीग मध्ये त्यांची गोलंदाजी राहिली होती एक चमेची बाजू राहिली होती. मात्र डेथ ओव्हर म्हणून त्यांना स्पेशलिस्ट म्हणून इन्व्हाइट केलंय आणि स्वराज म्हात्रे या गोलंदाजावरती कसा अटॅक करेल हे पाहणं चुरशीचं राहील. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाले. काय एफर्ट्स लाजबाब एफर्ट्स म्हणावं लागेल. विशाल जाधव मॅक्सवेल म्हणून ओळखला जातोय. घातक फलंदाज आहे पण आता फिल्डिंग मध्ये आपलं योगदान देत असताना 1-1 धाव इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. 1-1 धाव फार महत्वाची असते मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने बॉडीला स्ट्रेस केलं. तदनंतर मात्र ज्या पद्धतीने त्याने हवेमध्ये सूर मारला जवळजवळ 2 धावा इथे वाचवण्यामध्ये यश मिळवलंय. विघ्नेश सर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या. 3 बॉलचा खेळ संपलाय. अंतिमचे 3 बॉल किती येतील इथून पुढे. डेफिनेटली धावा करावा लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलबटापाचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. काय चेंडू कॉइन बॉक्स डिलिव्हरी म्हणतात ना तशा पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस राज पवारने आपल्या गोलंदाजीची राज सातत्याने दाखवली आहे. धमक दाखवली आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षमता दाखवली. कॅलिबर दाखवलं. वाईड यॉर्कर खऱ्या अर्थाने तुम्ही म्हटलात ना कॉइन बॉल जिथे हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे ही गोलंदाजी तुम्हाला कारगर ठरली आहे. या मॅच मध्ये रोखून धरलाय फलंदाज स्वराज म्हात्रेला. पुढचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्लॉक केलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अक्षय मोरे कॅप्टनने झेल पकडलाय. विकेटचं होतंय पतन. कॅप्टनने आयकॉनला बाद केलंय. स्वराज म्हात्रेचा खेळ संपलाय आणि फलंदाज बाद होत असताना स्वराज थँक्यू.
मैदानाच्या आतमध्ये आडव्या बाटने जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न होता. थोडेसे पायाला बँडही केलं होतं, घुटना टेकला होता. तदनंतर मात्र ऑन साईडला सी कॉर्नरमध्ये आपण थोडंसं पाहिलं, मिड विकेटला वाईडिश होते, क्षेत्ररक्षक तिथे आले, कॅरी केला. स्वतः संघनायक अक्षय मोरे पाहायला मिळाले आणि जमेची बाजू राहिली आहे. शेवटच्या षटकामध्ये अधिकच्या धावा येऊ दिल्या नाहीत. राज पवार यांची रणनीती आणि या टीमने एक स्ट्रॅटर्जी बनवली, वाईड यॉर्कर, तदनंतर मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. ही रणनीती ट्रॅम्पलाईन आणि ट्रॅम्पलाईनच्या जवळपास बॉल हाताळणं एक वेगळी रणनीती मैदानाच्या आतमध्ये, ती कारगर ठरली आहे परी 11 सातारा टीमसाठी. मात्र सन स्पोर्ट्स 53 वरती 4 धावा, 4 विकेट गेल्यात. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभि चोरट फलंदाजीसाठी आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे, गोलंदाज राज पवार आणि शेवटचा बॉल देखील अगदी मिस करत असताना येथे अंपायरचा इशारा काय येईल आणि धनंजय कोळी सरांचा इशारा येतोय की यस बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर 55 धावांचं टार्गेट आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11 करायचे आहेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी जाऊया आणि विनरचा सामना असेल. बघा या मॅच मधून जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर पुढचा सामना होईल, म्हणजे 70-70 फॉर्मॅटने ही स्पर्धा खेळली जाईल. शैलेश जाधवांच्या सोबत आहेत. स्कोरबोर्ड जर पाहिलं तर मॅच अगदी बॅटिंग समरी जर पाहिली तर स्वराज भात्रेने 12 बॉलमध्ये 27 केला. सुशांत शिंदेने 2 बॉलमध्ये एक जरूर षटकार लागवला पण 6 धावा करू शकला. संदीपने जर पाहिलं तर 4 बॉलचा सामना केला, 2च धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. हर्षद खराडेच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 5 आल्या. विशाल चोरगेने चौकार लागवला, 7 बॉलमध्ये 9 धावा केला आणि अभि चोरट याने फक्त 1 बॉल खेळला आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर. चेक. थँक्यू सो मच. सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉन्सर आणि त्यांचा नामोल्लेख आम्ही इथून पुढे करत आहोत. सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, समाजसेवक श्री किशोरदादा पाटील साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती मीनाक्षीताई पाटील मॅडम यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक तथा नवी मुंबई नगरीतील ज्येष्ठ माजी नगरसेवक शंकरराव मोरे साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती चंद्रभागा शंकर मोरे मॅडम यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आलं, नवनिर्वाचित नगरसेवक रविकांत पाटील साहेब यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेसाठी नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती ॲडव्होकेट भारतीताई रविकांत पाटील मॅडम यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर युवा नगरसेवक श्री रॉबिन शेठ मडवी साहेब यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक नवनिर्वाचित नगरसेवक श्री शिरीष पाटील साहेब यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर माजी सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका श्री विष्णू अप्पा धनवडे यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आलं, उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई शिवसेना श्री सुरेश दादा सकपाळ साहेब यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती दीपालीताई सुरेश संगपाळ यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस भोर तालुक्याचे आधारस्तंभ मुंबई पोलीस सुनील धोंडे बापू यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर KSKचे माजी अध्यक्ष दरेगावचे सुपुत्र उद्योजक समाजसेवक विजयदादा शिंदे आपलं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आले, कोपरखिरणे विभागामध्ये सेक्टर 16 मध्ये तन्मय ज्वेलर्स आहे आणि तन्मय ज्वेलर्सचे सर्वेसर्वा श्री दत्ता शेठ सनस यांचंही देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्या ज्या स्पॉन्सरनी आम्हाला विशेष सहकार्य केलंय, ज्या ज्या स्पॉन्सरनी आम्हाला मदत केली, त्या ऑल स्पॉन्सरचं सातारा प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनापासून आभार मानत आहोत. माझ्यासमोर तुम्ही अगदी ही संपूर्ण सातारा प्रीमियर लीगची ट्रॉफी पाहताय. गतवर्षी देखील ट्रॉफी आपण जर पाहिलं तर वेगळ्या प्रकारची ट्रॉफी होती. यावर्षी देखील तुम्ही ही ट्रॉफी पाहताय. पिता पुत्र छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती या ट्रॉफीवरती पाहायला मिळते आणि सातारा प्रीमियर लीग आयोजन कमिटी दरवर्षी काही ना काही त्या ट्रॉफीमध्ये वेगळं करण्याचं काम करत असते. ती ट्रॉफी तुम्ही समोर पाहताय. पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जाऊया. विघ्नेश सर असतील, शैलेश सर असतील यांचा आवाज ऐकूया. सेकंड इनिंगला सुरू होते. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सातारा प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 3 दिवसीय शृंखला आणि त्या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे आपण म्हटलं की नवीन नवीन गोष्टी या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहायला मिळते. मागच्या हंगामामध्ये देखील ऑल इंडिया आयकॉन हे फॉर्मॅट देखील वापरलं गेलं. या वर्षी या हंगामामध्ये देखील तेच फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे सन स्पोर्ट्स त्यांच्या विरोधामध्ये परी 11 सातारा असा सामना पाहायला मिळतोय. पहिला डाव संपला. 54 धावा धावफलकावर लागलेत आणि 55 धावांचं टार्गेट उभं केलंय सन स्पोर्ट्स व्हाईट टीमने, जो गणपत शेठ सणस साहेबांचा संघ आहे. आणि परी 11 सातारा टीम जो सकाराम शेठ कदम यांचा संघ आहे तो मैदानाच्या आतमध्ये उतरेल. आमचा कॉम्बॉक्स पाहू शकाल. अतिशय चांगलं टेलिकास्ट केलं जातं tenniscricket.in माध्यमातून. अतिशय क्लिअरिटी आणि क्वांटिटीसाठी जाणली जाते ही स्पर्धा. आणि आज देखील या चॅनलचं खऱ्या अर्थानं या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदाच हे चॅनल आलं आणि टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगले दिवस आले. आपले खेळाडू एखाद्या देशामध्ये दिसले आणि खेळाडूंना आणि प्रेक्षकांना देखील घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेता आला. चला जशी मॅचला सुरुवात होईल तसं जाऊया शैलेशजी जाधव सर यांच्याकडे आणि ऐकूया या मॅचमध्ये काय होतंय, काय घडतंय आणि या 55 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने परी 11 सातारा टीम करतोय आणि सनस स्पोर्ट्स या धावा कशा डिफेंड करतोय. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीग 2026 चा गमाचान. ओव्हर टू शैलेश जाधव सर. थँक्यू सर. मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धामधला खेळ संपला. आपण उत्तरार्धाकडे वळलोय. सेकंड इनिंग हे आपल्याला पाहायला मिळेल, जिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. यापूर्वी मात्र फलंदाजीसाठी 2 फलंदाज प्रताप सकपाळ जे आहेत ते लाखवड गावचे आहेत आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते क्रिकेट खेळतात. तर दुसऱ्या बाजूला निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय आणि खऱ्या अर्थाने घोडेपारुड या गावाचा तो खेळाडू आहे आणि KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचा तो खेळाडू आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांचा सामना करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थाने नवी मुंबई गोठवलीचा सितारा नाव आहे स्वराज म्हात्रे यांच्या अगेन्स्ट ते बॅटिंग करताना पाहायला मिळेल. हे बॅटल रंगणार आहे ना, हे जबरदस्त आहे. या बॅटलकडे आज मात्र विशेष करून नजरा वळवल्यात. आजच्या दिवसामध्ये अधिकचे सामने आपण खेळवतोय या बाबीकडे देखील नोंद घेतली पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. थोडासा अधिकचा वेळ घेऊया. चला थोडीशी घाई करूया. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल पॉवर प्ले क्रमांक षटक क्रमांक 1. आपण पॉवर प्लेच्या षटकामधला खेळ पाहिला ना तर या खेळाडूंनी ज्या पद्धतीने प्रोडक्शन घेतलंय, एक क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिपमध्ये अटेम्प्ट केलाय, तदनंतर एक पॉईंटला, एक कव्हरला, एक शॉट मिड ऑन वरती आहे, एक मिड ऑफ वरती आहे, एक शॉट मिड विकेटला आणि एक गलीला मध्ये क्षेत्ररक्षक घेतला तर शॉट मध्ये आहे. डीप मध्ये आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं ना तर डीप मध्ये सी कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला. हे प्रोडक्शन पहिला बॉल. हिअर वी गो. पहिलाच बॉल लेट कटचा प्रहार मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल बीट केला, डॉट आलाय. डेफिनेटली ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवले त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी स्वराज म्हात्रे हा जाणला जातो आणि रिदम आणि अँगलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडूची देखील ओळख आहे. त्यामुळेच पहिला बॉल डॉट येतोय, बॅट चिकट लागतोय, फ्लाय स्लिपमध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलची सांगता 11 रनाच्या सरासरीने ही मॅच ताब्यात करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा चॉप करण्याचा प्रयत्न होता, बीट केला स्वराज म्हात्रे. वेगाचा बेताज बादशाह पुन्हा एकदा आक्रमण करतोय आणि गोलंदाजीमध्ये एक वेगळी धार. नुसतं वेग असून चालत नाही, तुमच्याकडे अचूकता आणि भेदकता हे देखील असणं गरजेचं आहे आणि तीच स्वराज म्हात्रेकडून सातत्याने पाहायला मिळते. मागचा बॉल जर पाहिला तर अगदी ऑफस्टंपवर ठेवला होता, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. म्हणजे सगळेच 6 वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्याची कला अवगत आहे या खेळाडूकडे. त्यामुळेच इम्प्रेसिव्ह कामगिरी सध्याच्या घडीला तो करतोय आपल्या टीमसाठी. व्हेरिएशन कॅरी करतोय. पुढचा बॉल. हो, याही वेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप खेळवण्याचा प्रयत्न. हीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगमध्ये विघ्नेश सर आपल्याला पाहायला मिळाली होती. तीच रणनीती सेकंड इनिंगमध्ये देखील पाहायला मिळते. ही कारगर ठरते. डेफिनेटली प्रत्येक डॉट बॉल विजयाचं समीकरण बदलेल आणि डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढले ना तर परी 11 सातारा टीम आता प्रेशरमध्ये येईल. पहिल्या 3 बॉलमध्ये प्रभावित केले. पहिल्या 3 बॉलमध्ये डॉट बॉलची सांगता होते. स्वराज म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा निघाल्यात. हो, यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं प्री प्लॅन केलं होतं. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर येऊन पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. बीट केलाय. लगातारचे 4 डॉट. प्रताप सकपाळ आता काय करेल? प्रताप सकपाळ आता अगदी टेन्शनमध्ये आहे, त्यामुळेच हा प्रेशरमध्ये असेल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला आणि 4 बॉलमध्ये 4 निर्धाव चेंडूची सांगता होती. अप्रतिम षटक स्वराज म्हात्रे सेट ऑन अ फायर. पुन्हा आपल्या ट्रॅकवरून निघाल्यात. हो, यावेळी पहा स्लाइड एज घेतलाय, त्यानंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये सॉफ्ट डिसमिसल. मैदानाच्या आतमध्ये पहिला ब्रेक थ्रू लागलाय. प्रताप सकपाळ शून्याचा चष्मा घालून सरळ बॅक टू द पवेलियन.
काय चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला, बॅटची स्लाइस लागली आणि फ्लाय स्लिपमध्ये खूप चांगला झेल पकडला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकता की लेंथ बॉल, बॅटची एज, फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता. खूप चांगला झेल आणि प्रतापला परतावा लागेल. 5 बॉलचा सामना केला आणि 5ही बॉल अगदी कठीण प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रतापकडे नव्हतं आणि 0वर तो बाद झालाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 0 धावा 1 गडी बाद अशी खराब सुरुवात परी 11 सातारा टीमची. काय जबरदस्त गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्ही म्हटलं होतं ना मगाच्या बाईटमध्ये, तुम्ही विघ्नेश सर म्हटलं होतं की वैविध्यतेने नटलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची कामगिरी केली आहे. पहा, संघर्ष तुमचा 0तून सुरू होतो आणि मैदानाच्या आतमध्ये जो संघर्षातून सुरुवात करतो ना त्याला मात्र यशाचं झाड खऱ्या अर्थाने मिळत असतं. इथे यशाचं झाड मिळणं गरजेचं आहे. आणि आता मात्र पहा, मैदानाच्या आतमध्ये KSK महाबळेश्वर कडून बिलॉंग करत असताना झांजवड गाव हे पाहायला मिळालंय. विशाल जाधव आणि मॅक्सवेल या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि ते आले स्ट्राईक एंडवरती अगेन्स्ट द स्वराज म्हात्रे. इथे बेस्ट वर्सेस बेस्टच लढाई आहे विघ्नेश सर. म्हणजे आजच्या दिवसातली मेडन ओव्हर होईल का? 5 बॉल आतापर्यंत निर्धाव पाहायला मिळते. कोलबाटापाचा चेंडू सी लिमिट ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉलची सांगतो हे ते मेडन ओव्हर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वराज प्रल्हाद म्हात्रेने पहिल्या ओव्हरमध्ये निर्धाव चेंडू, निर्धाव षटक हाताळलं. ही आहे या खेळाडूची ओळख, ही आहे या खेळाडूची धमक. अगदी 6 बॉल डॉट आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. या मॅचला कलाटणी येणारं षटक म्हणावं लागेल ऑल इंडिया आयकॉन स्वराज प्रल्हाद म्हात्रेकडून. येस सर, फलंदाजीचे एफर्ट्सही विसरून चालणार नाहीये. जिथे 12 बॉल आणि 29 धावा त्याने खेळल्या होत्या या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने तो की फॅक्टर ठरलाय. असं म्हटलं आता ना, जिथे चाव्यांचा गुच्छ आहे आणि शेवटचा टाळा उघडायचा आहे आणि ती चावी जर शोधायची असेल ना तर स्वराज म्हात्रे हे नाव तुमच्या समोर घेऊन येणं गरजेचं आहे. आणि ते आलेत मैदानाच्या आतमध्ये. टीम आपल्याला पाहायला मिळालं तर सनस स्पोर्ट्स वाई या टीमच्या माध्यमातून हे बॅटल रंगलंय आणि या बॅटलमध्ये आपण चर्चा केली ना तर आता मात्र महत्वाची मॅच. आणि या महत्वाच्या मॅचमध्ये निखिल जाधव जो गिरगावचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातो, KSK महाबळेश्वरचा ॲज अ आयकॉन, अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवलं, वाई तालुक्यातील क्रिकेट गाजवलं. व्यावसायिक क्रिकेट जर पाहिलं तर विक्रोळी टीमकडे साठी देखील खेळलाय. 1 शतक देखील त्याच्या नावावर आहे. आज जर पाहिलं तर रतनबुवा सारखी स्पर्धा असेल किंवा सुप्रीमियर ट्रॉफी असेल, या सगळ्या स्पर्धेमध्ये अगदी चमकदारी कामगिरी केली आहे. म्हणूनच आज अशा व्यावसायिक संघामध्ये खेळत असताना, या स्पर्धा खेळत असताना जो अनुभव आहे तो अनुभव निखिल जाधवकडे आहे आणि विशाल जाधवकडे देखील आहे. त्यामुळेच या मॅचमध्ये आता निखिल जाधव काय करेल याकडे सगळं भवितव्य आहे परी 11 सातारा टीमचं. चला, ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना सुमित चव्हाण, निखिल शेडगे गोलंदाजी ट्रॅकवर. ओव्हर क्रमांक 2. पहिल्या ओव्हरमध्ये स्वराज म्हात्रेनेच कमाल केली, निर्धाव षटक हाताळलं. आता मात्र कमबॅक करावं लागेल. निखिल जाधव ही विकेट फार महत्वाची असेल टीम सनस स्पोर्ट्स संघासाठी. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातंय बघा. दबाव आल्यानंतर अगदी तुम्हाला शांत राहावं लागतं, संयमी राहावं लागतं. म्हणूनच म्हटलं जातं की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक मानला जातोय. हा मनाचा ब्रेक आहे, त्यामुळेच तुम्हाला ब्रेक घ्यावा लागेल आणि सेट होऊन तुम्हाला चांगले फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच वाई तालुक्याला बिलॉंग करत असताना निखिल आले आहेत मैदानाच्या आतमध्ये. तेही कमी नाही आहेत. गोलंदाजीच्या ॲक्शनमध्ये जर पाहिले ना तर जबरदस्त ॲक्शन त्यांची पाहायला मिळालं. रिलीज पॉईंट फार सुंदर आहे त्या खेळाडूचा आणि त्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आपला ट्रॅकवरून निघाले आहेत. हो, यावेळी मात्र आडव्या बॅटने फ्लिक केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, फार दूरवरून येतील. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 2. 8 बॉलचा खेळ संपलाय. 8 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात. 55 करायचे, म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11ची सरासरी राखायची आहे. त्यामुळेच आता तुम्हाला 14.5ची सरासरीपर्यंत पोहोचावा लागेल. जसजसे चेंडू पुढे जातील तसं इक्वेशन बदलेल आणि मॅचमध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल. हो, यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने पॅरलल खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील, कॅरी करतील. दरम्यान मात्र संधी मिळाली आहे ती 2 धावेंची आणि 2 धावेने धावसंख्या बहरली आहे 4 या आकड्यावरती जाताना. 22 बॉल आणि येणारे बॉल 22-21 आहेत. 21 बॉलच्या पाठीमागे अजूनही 51ची गरज आहे. विघ्नेश सर, मॅच फसली आहे. प्रत्येक खेळाडू प्रयत्न करतोय, प्रत्येक खेळाडू आपलं कॉन्ट्रीब्युशन देतोय या मॅचमध्ये सनस स्पोर्ट्स टीम कडून. फुल टॉस बॉल, टायमिंग होऊ शकला नाहीये पण गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल तोपर्यंत 2 धावा जरूर मिळतील.
फार दूरवरचा पल्ला गाठायचा होता डीप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाला. त्याने मात्र शर्तीचे प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यशही मिळाले. धावांना रोखले ते 2 धावेने आणि इथे पंच सांगता आहेत की हा बॉल आहे तो नो. मैदानाच्या आतमध्ये टेन्शनवाली मात्रा. येणारा बॉल असेल तो फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्रीट. मैदानाच्या आतमध्ये निखिल अगेन्स्ट निखिल. बेस्ट वर्सेस वेस्ट पुन्हा एकदा निघाल्यात. ओलो फुल टॉस. त्याच्यावरती चढवलाय प्रहार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल होईल फरार. मिळतील धावा. 6 षटकार. सिक्सर. मच निखिल जाधव हा खेळाडू असा आहे की तो तुम्हाला अगदी संधी तुम्ही जर निखिल जाधवला संधी दिली ना तर नक्कीच त्याचा भूदंड भरावा लागेल. आणि निखिल जाधव ज्या पद्धतीने शांत आणि संयमी खेळला त्यानंतर अगदी स्ट्रोक देखील लगवला सीमारेषे पलीकडे. षटकार. पहिला षटकार आला निखिल जाधवच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येतोय. अर्थात चुका आणि शिका असं शाळेत आपल्याला नेहमी म्हटलं जातं आणि निखिल शेडगे इथे चुका करताना दिसलाय. 4 बॉलमध्ये 13 धावा खर्च करत असताना. नक्कीच चूक झाली यावेळी. लो फुल टॉसचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलं. मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाल्यात. हो यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कव्हरला आपण पाहिलं तिथून मात्र चूक झाली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये स्वराज मातेकडून ही चूक अपेक्षित नाहीये आणि विघ्नेश्वर इथे आलाय तो नशिबाचा. चौकार. कडून चूक झाली. ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपली निवड होते. आपण गोलंदाजी चांगली करतोय. आपण फलंदाजी चांगली करतोय. पण फिल्डिंग मध्ये देखील चुका आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला इथे रिदम मध्ये येत असताना निखिल जाधवच्या बॅट मधून येतोय. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. म्हणजे 11ची सरासरी राखायची होती. आता 21 झाल्या या ओव्हरमध्ये. त्यामुळेच या मॅच मध्ये परी 11 सातारा टीमने कमबॅक केले. 18 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने पॉपिंग क्रीजच्या थोडंसं बाहेर निघाल्याने तदनंतर मात्र इनफिल्ड लॉंग ऑफ वरती हा जबरदस्त प्रहार आणि निखिल जाधव यांची एक सिग्नेचर प्रहार पाहायला मिळाला. विघ्नेश्वर या खेळाडूने पहा 2 लावल्या तदनंतर षटकार तदनंतर चौकार आणि या स्ट्रॅटर्जी ओव्हरमध्ये पूर्ण स्ट्रॅटर्जीज बदलून टाकली आहे. सनद स्पोर्ट्स वाई या टीमला थोडंसं बॅकफुटवरती ढकललं या ओव्हरमध्ये. 21 आल्यात. 21 धावा धाव फलकर लागलेत. निखिल जाधव चांगला रिदम. चला सामना स्पीडअप करा प्लीज. सनद स्पोर्ट्स टीम प्लीज लगेचच क्षेत्ररक्षण साजवा कारण की वेळ फार महत्वाचा आहे. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही. त्यामुळेच तुम्हाला विनंती केली जाते. सातारा प्रीमियर लीग 2026 चा घमासान तुम्ही अनुभवताय. मॅच क्रमांक 2 परी 11 सातारा. 21 धावा 1 गडी बाद. टीम सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. निखिल जाधव 6 बॉलमध्ये 19 धावा करतोय आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. इक्वेशन बदललंय. मागची ओव्हर फार निर्णायक ठरली निखिल शेडगेची कारण की 21 धावा खर्च केलेत. स्वराज मात्रेने जरूर निर्धाव षटक टाकलं होतं पण त्याचा काही फायदा होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कमबॅक करावं लागेल. वापसी करावं लागेल. परी 11 सातारा टीम ज्या पद्धतीने रिदम मध्ये आता बॅटिंग करतोय त्याला कुठेतरी लगाम लावावं लागेल. येस रिक्वायर्ड रन रेट आता मात्र जो वाढला होता तो आता पुन्हा एकदा 11.33 वरती आलाय. या सगळ्या बाबींकडे नजरा वळवल्या गेल्यात. करंट रन रेट जर पाहिला तर 10.50च्या सरासरीने ही मॅच आगीकूच केली जाते. टार्गेट 55च आहे. अजित बडे आपण आयोजक आहात. आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. अजित बडे त्याचबरोबर सतीश सनस आपल्याला देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज दाखल झालेत. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी नाव आहे सुमित चव्हाण आणि सुमित चव्हाण असं नाव आमच्या समोर आलंय. या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत आणि या खेळाडूकडे नजरा वळवल्या जातील. वाई क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू आहेत. या सगळ्या बाबी चर्चा केल्या आहेत. ओव्हर द विकेटने
विशालसाठी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळला होता, तदनंतर मात्र फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि विघ्नेश सर इथे एक धाव मिळाली. स्ट्रॅटेजी फार सुंदर आहे. निखिलला स्ट्राईक वरती आणलं जात आहे. डेफिनेटली जरी मोठा फटका आला नाही तर देखील निखिल जाधवला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. कारण निखिल जाधव चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आणि तो आता चांगली बॅटिंग करतोय. त्यामुळेच या धावांचा पाठलाग करण्यासाठी निखिल जाधवची विकेट फार महत्त्वाची असेल. सण स्पोर्ट्स टीमसाठी आणि परी 11 टीमसाठी देखील याची बॅटिंग फार महत्त्वाची असणार आहे. ओव्हर द विकेटने निघालाय हा, केलाय प्रहार. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येईल का खाली? ओहो काय एफर्ट्स दिलेत, वा भाई वा. शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं, निहारला आणि तदनंतर मात्र हा बॉल ढकलून दिलाय आतमध्ये. समर्पण दाखवलं विघ्नेश सर. कॅच पकडणं गरजेचं होतं की षटकार अडवणं गरजेचं होतं. निखिल जाधवची विकेट आहे आणि ती विकेट घेणं फार महत्त्वाचं आहे. थर्ड अंपायर अगदी रेफर केला जातोय की ज्या पद्धतीने पाहिलं जाईल. सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक, त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीग साठी बहुमूल्य सहकार्य करणारे कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आणि त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची भरघोस मताने खऱ्या अर्थाने नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची निवड झाली नगरसेवक पदासाठी, त्याचबरोबर कालच्या दिवशी आपण जर पाहिलं तर स्थायी समिती आणि पाणी पुरवठा व मलनिस्सारण समिती सदस्यपदी ज्यांची निवड झाली ते आमच्या सर्वांचेच लाडके दादा आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. संपूर्ण सातारकर त्याचबरोबर संपूर्ण नवी मुंबईकर आम्ही सर्वजण श्री संदीप दादा म्हात्रे साहेब यांचं मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला मागचा बॉल सेफ आहे त्यामुळे 2च धाव मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुमित चव्हाण. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप स्लाइजी एज घेतलाय आणि दरम्यान मात्र एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय आणि धावसंख्या बहरली आहे 25 या आकड्यावरती. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि विघ्नेश सर 2.3 चेंडूच्या पाठीमागे पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या 25 होती. फक्त विकेटचा जो कॉलम आहे ना त्याच्यामध्ये अधिकची विकेट होत्या, त्या 2 एक्स्ट्रा होत्या. या सगळ्या बाबी नोंदवल्या गेल्यात. म्हटलं आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय सध्याच्या घडीला ज्या नवी मुंबईमध्ये हक्काचा माणूस कोणतीही अडचण आली ना तर या व्यक्तिमत्वाकडे धावलं जातं आणि ते नाव म्हणजे संदीप दादा म्हात्रे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट येत असताना चांगली वापसी, चांगलं कमबॅक सुमित ने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. जर पाहिलं तर मागचा बॉल जर पाहिला तर मिड विकेट रीजन मध्ये असं वाटलं होतं की झेल पकडणं गरजेचं होतं, पण अगदी लाईनच्या क्लोज होता त्यामुळे हा बॉल ढकलणं तितकंच महत्त्वाचं ठरलं. 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवण्यामध्ये यशस्वी झालंय. पण 25 धावा एक गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला परी 11 सातारा टीम बॅटिंग करत असताना. विशाल स्ट्राईक एंडला. हो यावेळी मात्र लॉफ्टेड फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. बॉल होईल सरळ सीमा रेषे पार. षटकार. थँक्यू व्हेरी मच. लोअर फुलटॉस बॉलला एक्झिक्यूट केला, अगदी खूप चांगला स्ट्रोक लगावला गेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे विशाल चोरगे प्रयत्न करत असताना मात्र त्याच्या आवाक्याबाहेर आहे. यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय विशाल जाधवच्या बॅटमधून, मॅक्सवेलच्या बॅटमधून. मॅक्सवेल म्हणून ओळखला जातो की मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय. त्यामुळेच आता या मॅच मध्ये धावा करत असताना फटका चांगला आहे, बनवला आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. अगदी चेंडू जातोय सी बारेशी पलीकडे. 2 बॉलवर 2 मॅक्सिमम. मॅक्सेलच्या बॅट मधून आलाय आणखीन एक क्रॅकिंग सातारा प्रीमियर लीगचा षटकार. स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा वापर केला जाईल. चला प्लीज आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेऊया. थँक्यू सो मच. सातारा प्रीमियर लीग ही संकल्पना खऱ्या अर्थाने गतवर्षी
आपण या स्पर्धेला सुरुवात केली, परंतु सातारा प्रीमियर लीग ही संकल्पना आणत असताना करत असताना मात्र संपूर्ण सातारकरांना खऱ्या अर्थाने बहुमूल्य मार्गदर्शन ज्यांचं आम्हाला लाभलंय ते व्यक्तिमत्व या नवी मुंबई नगरीमध्ये आणि त्याचबरोबर या कोपरखिंडी विभागामध्ये खऱ्या अर्थाने सातारकरांना आलेले अनेक प्रश्न आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम एका व्यक्तीने केलंय. अर्थातच आमच्या सर्वांचेच लाडके दादा आहेत आणि गतवर्षी ऑक्शन प्रक्रियेमध्ये त्यांनी देखील सांगितलं होतं की छोटासा सातबारा माझ्या नावावरती देखील साताऱ्यामध्ये आहे, त्यामुळे साताऱ्याचे भूमिपुत्र म्हणायला काय हरकत नाही. असं आपलं सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि कालच्या दिवशी ज्यांना खऱ्या अर्थाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थायी समिती आणि पाणी पुरवठा व निसरण समिती सदस्य हे पद देखील मिळालं, असं लाडकं व्यक्तिमत्व श्री संदीप दादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मी सर्वांना विनंती करतो, आदरणीय दादांसाठी एकदा सर्वजण आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्याचबरोबर आदरणीय वल्लभ पटेल उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानतोय. श्री संदीप दादांचं गाणं लावा असे मी विनंती करतो डीजे मास्टर यांना. थँक्यू. इथून पुढे प्रथमतः अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी श्री संदीप दादा म्हात्रे साहेब घालतील अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने संपूर्ण क्रिकेट स्पर्धा, खऱ्या अर्थाने संपूर्ण सातारकरांना आम्हाला अभिमान आहे अशा व्यक्तिमत्वावरती ज्यांनी खऱ्या अर्थाने सातारकरांसाठी आम्हाला भरपूर अशी मदत केली. छत्रपती शिवाजी महाराज की. बरोबर नवनिर्वाचित नगरसेवक आणि कालच्या दिवशी त्यांना स्थायी समिती आणि पाणी पुरवठा व मलनिसारण समिती सदस्य पद मिळाले, त्याबद्दल आजच्या दिवशी आम्ही एक विशेष सन्मान त्यांचा मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कमिटी मेंबर्सना मी विनंती करतो, बापूंना विनंती करतो. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे काही क्षण या ठिकाणी विघ्नेश सर आपण पाहतोय, जिथे येणारे बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. परी 11 सातारा टीम आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. निखिल जाधव रंगात आहे, ढंगात आहे. प्लेड ऑन, बॅटची एज, फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन होतोय. हर्षद खरादने इथे विकेट प्राप्त केली निखिल जाधवची आणि या मॅच मध्ये कमबॅक करणारा हा क्षण असेल. प्लेड ऑन म्हणावं लागेल. बॅटची इनर एज लागली आणि स्टंपचा वेध घेतलाय. इम्पॉर्टंट विकेट निखिल जाधव परतलाय. आता पलटवार करण्याची वेळ आली आहे सन स्पोर्ट्स टीम कडून. बघूया या मॅच मध्ये काय होत आहे. महत्वाच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने हर्षल खराडे यांची गोलंदाजी पाहायला मिळाली ना, जिथे पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीने लाईन आणि लेंथ आणि तदनंतर प्लॅन मिस झाले आणि तिथे बॅटची इनर एज आणि सरळ यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ड झाले, फर्निचर डिस्ट्रॉय केलं. मैदानाच्या आतमध्ये हर्षद खराडे यासाठी ओळखला गेलाय आणि या टीम मध्ये त्याला यासाठी इन्व्हाइट केलंय. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी जो आपली जागा दाखवतो ना, तो खरा खेळाडू आणि इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 17. हे स्वतःला सिद्ध केल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाही, त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल. पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर निखिल जाधवची विकेट प्राप्त झाली. आता नवीन बॅटर दैवत गावचा सितारा आपण पाहिलं तर नुकतेच ISPL स्पर्धेमध्ये माझी मुंबई टीमसाठी तो खेळला. तो खेळाडू आहे मनीष वाघमारे, म्हणजेच मयूर वाघमारे. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना
पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. येस, एक्स्ट्राची रन स्क्वेअर मारा सातत्याने केला गेला. या ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा व्हाईट बॉल हाताळलाय, मात्र रणनीती तीच आहे. एक वाईट हाताळायचा, तदनंतर मात्र गोलंदाजीमध्ये एक व्हेरिएशन आणायचं, फलंदाजाला बीट करायचं. या अगोदर ते घडलंय, पुन्हा घडेल का हे पाहावं लागेल. निघालेत हर्षद खराडे. हर्षद खराडे वर्सेस मयूर वाघमारे. ही बॅटल यावेळेस अगदी स्टॉप केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड बाउंड्री मध्ये, सिंगल मिळते. एक धाव घेऊन मात्र अगदी धावसंख्येच्या क्लोज जाण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळेच या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल याकडे पाहिलं जाईल. महत्वाचं क्षण आहेत विघ्नेश सर. आपण पाहिल्यानंतर विशाल मॅक्सवेल याला मात्र आता नजरा हात खोललेत त्याने या अगोदर. मात्र इथून पुढे या मॅचला बनवायचं आहे ना, आपण जर विचार केला तर फक्त 3 मोठे आले ना तर मॅच फिनिश आहे. मात्र ते 3 मोठे येऊनच द्यायचे नाहीत, त्याच्यासाठी रोखायचे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला हर्षद आहे ना, त्याच्याकडे ती क्षमता आहे. विशाल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती बेस्ट वर्सेस बेस्ट. विशाल जाधव मॅक्सवेल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काय घडलंय, बॉल हातातून निसटलाय. अंपायरचा इशारा येतोय डेड बॉल. असं होतं बऱ्याच वेळा, कारण की ग्रिपिंग प्रॉपर होत नाही, त्यामुळे अशा घटना घडतात. डेड बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. दडपण आहे गोलंदाजावरती देखील, थोडंसं प्रेशर त्या ठिकाणी. मात्र इथे चर्चा होते या 2 पंचांमध्ये या बॉलच्या पाठीमागे काय घडलं जाईल. मात्र विघ्नेश सर आपण पाहिलं ना, ज्यावेळी अशी रणनीती येते, ज्यावेळी अशी सिच्युएशन येते, त्यावेळी फलंदाजांना थोडंसं प्लस पॉईंट असतो, मात्र गोलंदाजांवरती अधिकचं दडपण असतं. आणि त्या दडपणाच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने व्हेरिएशन करण्यासाठी रोल फिंगर करावे लागतात. तदनंतर मात्र तुम्हाला व्हेरिएशन कॅरी करावं लागतं. तिथे गफलत झाली आहे या खेळाडूच्या माध्यमातून. चर्चा केली जाते. दोन्ही अंपायर आता चर्चा करत असताना आपण पाहू शकाल, दोन्ही ऑफिशियल अंपायर आहेत आणि त्याचा निर्णय काय होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि अंपायरचा इशारा येतोय थर्ड अंपायर कडे, रेफर केला जातोय की ॲक्शन प्रॉपर झाली आहे की नाही हे पाहिलं जाईल. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये कल्याणी घोरपडे सर देखील पाहायला मिळतील, ज्याने अगदी भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं. व्यावसायिक खुल्या गटातील संघामध्ये अगदी मुंबईचं क्रिकेट, संपूर्ण महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवलं. आणि सध्या मागणीचे अंपायर म्हणून कल्याणी घोरपडे सरांना देखील म्हटलं जातं. आज त्यांचं देखील हा निर्णय फार महत्त्वाचा असेल. पण जमेची बाजू ही आहे की या मॅचमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. विशाल जाधव जो मॅक्सवेल आहे आणि मयूर वाघमारे जो ऑल इंडिया आयकॉन आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून, म्हणजेच हा डेड बॉल. चला पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अंपायरचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. ऍक्शन कंप्लीट झाली की नाही हे पाहिलं जाईल. आणि अंपायरचा इशारा येतोय इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. विघ्नेश सर, या बॉलच्या पाठीमागची संपूर्ण कहाणी पाहिली गेली. बॉल ज्यामध्ये रिलीज केला गेला ना, त्यावेळी मात्र तो पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचला होता आणि ऍक्शनही कंप्लीट केले. या सगळ्या बाबी थर्ड अंपायरच्या डिसिजनमध्ये पाहायला मिळाल्या आणि तदनंतर आमच्यापर्यंत हा निर्णय आलाय. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी करून टाकले मैदानाच्या आतमध्ये. चला अधिकची चर्चा थांबवायची आहे, मॅच ऑन करूया. महत्वाची मॅच आहे आणि आता आपण पाहिलं ना तर रिक्वायर्ड रन रेट 8.40 आहे. डेफिनेटली या बॉलवर काय घडलं तर या बॉलमध्ये गोलंदाजी करत असताना प्रॉपर अगदी ॲक्शन कंप्लीट झाली की नव्हती हे पाहिलं जाईल. पॉपिंग क्रीजमध्ये पोचला होता की नाही हे पाहिलं जाईल. या सगळ्याची बाब लक्षात घेता थर्ड अंपायरच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आला. त्यामुळेच अंपायर प्लीज चला आमचे थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जात असताना चला फिल्डिंग टीम प्लीज आपलं क्षेत्ररक्षण सजवा ही विनंती केली जाते. कल्याणी घोरपडे सर असतील किंवा धनंजय कोळी सर असतील, सूर्यकांत आढाव सर असतील, हे सगळेच ऑफिशियल अंपायर आहेत. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. लक्षात घ्या अंपायरचा निर्णय हा
येस पंचांचा निर्णय हा अंतिम ग्राह्य धरला जाईल विघ्नेश सर. आणि मैदानाच्या आतमध्ये हर्षद कराडे यांच्याकडून झालेली चूक आणि तदनंतर मात्र सातत्याने प्रश्न, क्वेश्चन मार्क आणि चर्चा राहिली आहे. प्रेक्षक वर्ग देखील आतुरतेने या निर्णयाची वाट पाहतोय आणि मी म्हणेन ना सर, आता मात्र या निर्णयाला सातत्याने रिव्ह्यू केलं जाईल आणि या बॉलच्या पाठीमागची कहाणी आणि इथून पुढे येणारा निर्णय फार महत्त्वाचा. आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये या बाबींची सातत्याने चर्चा होते. फार रीलचा जमाना आहे आता सध्याच्या घडीला आणि आपण पाहतो तुमच्या प्रत्येक बाबींवरती लक्ष ठेवलं जातं. काय निर्णय येतोय, काय घडतंय, या सगळ्या बाबींकडे नजरा वळवल्या जातात. मात्र आपण पाहतोय, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम. हा कॉल आपल्याला दिला गेलाय. कुणी स्वराज म्हात्रे आणि टीम या आपल्याला विनंती आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण आपल्या पोझिशनवरती जा. आयोजन कमिटीकडून ही सातत्याने वॉर्निंग दिली जाते आमच्यापर्यंत, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, याची देखील दखल घ्या. डेफिनेटली क्रुशियल मोमेंट असेल की या बॉलवर नक्की काय घडलं यासाठी पडताळणी पुन्हा एकदा पाहिली जाईल. सध्या जर पाहिलं तर विशाल जाधव मॅक्सवेल हा 6 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान करतोय. मयूर वाघबारेने आपल्या पहिल्या बॉलवर सिंगल आणि आपलं खातं उघडलंय. 41 व 2 गडी बाद आहेत. 55 धावा करायचे. आता 10 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन जवळ पोहोचलंय. त्यामुळेच या मॅचमध्ये अगदी परी 11 सातारा टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे, चांगल्या सिच्युएशनमध्ये आहे. त्यामुळेच या सिच्युएशनमधून आता हा सामना जिंकावा कसा यासाठी प्रयत्न करावा लागेल. किंबहुना सन स्पोर्ट्स टीम देखील पलटवार करू शकतो की हे षटक जर चांगलं झालं तर कमी धावा आल्या तर नक्कीच या मॅचमध्ये पलटवार होऊ शकतो. पलटवार होतील या मॅचमध्ये होतील. आणि अंपायरचा इशारा येतोय नो बॉल देण्यात आलाय. चला ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा स्क्रीनवर आपण पाहू शकता दी बॉल क्रीजच्या बाहेर पडला होता. त्यामुळेच अंपायरचा डिसिजन देण्यात आला की हा नो बॉल म्हणजे फ्री हिटची संधी मिळेल. नक्कीच फ्री हिटची संधी आहे, अधिकची संधी आहे, तुम्हाला एक्स्ट्रा संधी मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आणि हर्षद कराडे यांची गोलंदाजी पाहिली ना, पहिला बॉल वाईट, तदनंतर विकेट, तदनंतर वाईट, तदनंतर एक, तदनंतर नो, आणि या नो बॉलवरती असेल फ्री हिट. मैदानाच्या आतमध्ये मेजवानी आहे. आज शनिवार आहे आणि आजच्या शनिवारच्या दिवशीमध्ये तुम्हाला परी 11 साताराला तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स दिलेत. मैदानाच्या आतमध्ये 41 धावा धावपलकावरती फ्री हिटचा बॉल अगेन्स्ट हर्षद, विपक्ष विशाल यांच्यामधलं हे बॅटल. ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत हर्षद. फ्री हिटचा बॉल आहे, यावर आक्रमण केला जाईल का? फ्री हिटचा बॉल फसलाय, फटका डीप मध्ये, पॉइंटला क्षेत्ररक्षक फार दूरवरून येतील, कॅरी करतील. एकच धाव घेण्यामध्ये ओ इथे काय घडलंय, इथे ओव्हरथ्रो पहा, एक्साइटमेंट मध्ये चूक झाली आणि चुकीला माफी नाहीये. एकेरीला दुहेरीमध्ये, दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि 3 धावा अंकित केल्यात मैदानाच्या आतमध्ये या फ्री हिटच्या बॉलवरती. एक धाव फार महत्वाची, एक धाव फार महत्वाची. आणि इथे चुका करत असताना या मॅच मध्ये सन स्पोर्ट्स टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं तर 9 बॉल आणि 11 धावा करायचे. महत्वाचं षटक आहे. 9 बॉल 11चं इक्वेशन. आता मात्र हाय व्होल्टेज मुकाबला, कमबॅक करावं लागेल, लढावं लागेल, भिडावं लागेल, तातातूत थैया करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल अचूक लाईन आणि लेंथ वरती आणि प्रत्येक हिट प्रॉपर करावा लागेल. एखादा एज विकेट कमबॅक होऊ शकते टीम. पुन्हा गोलंदाज निघाल्यात ओव्हर द विकेटने. इथे देखील शॉर्ट बॉल आहे, पंच केला जातोय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते. आणि मयूर वाघमारे जरी ऑल इंडिया आयकॉन असेल तरी देखील बघा मॅचवर क्रिकेट आहे. म्हणजेच सध्या जर पाहिलं तर विशाल जाधव चांगली बॅटिंग करतो, त्याला माहिती आहे की चांगला सेट झालाय, त्यामुळे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि हीच रणनीती आखली जाते. जरी मी व्यावसायिक खेळाडू असला तरी आपल्या टीमसाठी जे कॉन्ट्रीब्युशन आणि जे काही टीमच्या हितासाठी गोष्टी होतील ना त्या गोष्टी करण्यासाठी मी तयार आहे. म्हणूनच हे खेळाडू मोठे झालेत, ऑल इंडिया आयकॉन खेळतात. मात्र विशाल स्ट्राईक एंड वरती. हो यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने किशोर आहेत, त्या ठिकाणी येतील, कॅरी करतील. मात्र विघ्नेश सर इथे धाव अंकित केली ती फक्त 1. म्हणजे अजूनही येणारे बॉल शिल्लक आहेत. इथून पुढे 7 बनवायचे आहेत. 9 7-9चं इक्वेशन. 7 बॉल 9 धावा. चला नेक्स्ट मॅच, मागच्या मॅचचा विनर टीम. चला कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी रेडी राहायचं. ही मॅच संपल्या विनरचा सामना केवला जाईल याची नोंद देखील घ्या. चला 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, चेज इज ऑन. मयूर वाघमारे, शेवटचा बॉल शिल्लक आहे. खूप चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपली गेली 4थी. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता कहाणी में ट्विस्ट येतोय. आता 6 मध्ये 9 करायचे. मॅच अजूनही समांतर आहे, मॅच अजूनही 50-50 आहे. कोण जिंकेल हे सांगणं कठीण ठरतं. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या मॅच मध्ये परी 11 सातारा टीम बाजी मारेल की सन स्पोर्ट्स वाई संघ या मॅच मध्ये आपला पलटवार करेल हे पाहण्यासाठी तुम्ही सातारा प्रीमियर लीगचं हे आयोजन पाहताय.
एक दर्जेदार एक दर्जेदार आयोजन. या आयोजनाची चर्चा राहिली आहे विघ्नेश सर. सातत्याने आपण पाहिलं टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत संदीप दादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचे सर्व चाहता वर्ग आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या अतिथी कक्षामध्ये थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती श्री संदीप दादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीगसाठी खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला राहिलंय. अर्थातच हे मैदान देखील ज्यांच्या नावावरती बुक असतं, सौभाग्यवती संगीताताई म्हात्रे मॅडम यांच्या नावावरती हे याच डेटला मैदान उपलब्ध असतं आणि ही संपूर्ण खऱ्या अर्थाने सहकार्य पाहिलं ना तर श्री संदीप दादा म्हात्रे आणि सौभाग्यवती संगीताताई म्हात्रे मॅडम यांचं आम्हाला नेहमी सातारकरांना राहिलंय. श्री संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मी श्री बापू पाटे यांना विनंती करतो, आपल्या सर्वांचेच लाडके दादा नवनिर्वाचित नगरसेवक अर्थातच श्री संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा आपण करूया एक विशेष सन्मान. थँक्यू. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले उद्योजक वल्लभ पटेल यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. बापू पाटे यांना विनंती करतो, आपले शुभ हस्ते वल्लभ पटेल उद्योजक यांना आपण सन्मानित करूया. बॅक टू क्रिकेट. थँक्यू. अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये विशाल यावेळी डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. एकच धाव. विघ्नेश सर मॅच दमली आहे, मॅच फसली आहे. मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल 5 आहेत, बनवायचे आहेत 8. 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही संपली नाही कारण की अजूनही कुठला संघ जिंकला नाही. गोलंदाजी ट्रॅकवर अखेरचं षटक गोलंदाजीसाठी येत असताना 5 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. लीग मॅच मध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील. मयूर वाघमारेकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. ISPL ची स्पर्धा नुकतीच खेळला आहे पण आता मॅच मध्ये आपल्या टीमसाठी धावा कराव्या लागतील. सुशांत शिंदे यांच्या बॉल वरती चढवलाय प्रहार. बॉल मात्र सरळ सीमा रेषे पार. षटकार हिट केलाय. थँक्यू व्हेरी मच मयूर वाघमारे. ज्युसीफुल टॉसवर आय एम द बॉस सांगणारा दैवत गावचा सितारा मयूर वाघमारेच्या बॅटमधून षटकार आलाय. आता इक्वेशन अगदी सोपं झालं, ते म्हणजे 4 बॉल 2 धावांची आवश्यकता. इथून पुढे ही मॅच बनू शकते विघ्नेश सर. सुशांत शिंदे दाद्या हाही कमी गोलंदाज नाहीये, त्यानेही मोठमोठ्या फलंदाजांना गारद केले. मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडेही क्षमता आहे. एक बॉल जरी फसला असला ना तरी अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये तो कमबॅक करण्याची क्षमता इथून दाखवून दिलेला ना तर सातारा प्रीमियर लीग नेहमी लक्षात राहील त्याच्या. ओव्हर द विकेटने निघालेत पुन्हा एकदा. हो यावेळी पहा बीट केलंय. मैदानाच्या आतमध्ये मॅच अजूनही फसलेली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 3, बनवायचे आहेत 2. हाय व्होल्टेज मुकाबला स्ट्राईक एंड वरती मयूर वाघमारे. डेफिनेटली मॅच बनवू शकते. आता 3 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनवू शकते. मॅच साठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. सातारा प्रीमियर लीगच्या मोठ्या मंचवरती कमबॅक करावं लागेल. हो यावेळी पहा टॅप केला. पॉइंट क्षेत्र काय डायरेक्ट हिट मस्ट. इथे चूक झाली आहे का? क्वेश्चन मार्क. थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू केलाय विघ्नेश सर. मॅच हाय व्होल्टेज मुकाबला सातारा प्रीमियर लीग. एका बाजूला सन स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला परी 11. आता इथे चर्चेला उधाण आलंय. डेफिनेटली मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये येते. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 4 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता होती. हा क्रुशियल डिसिजन असेल आणि इथे चित्र स्पष्ट होते की इथे बॅटर पॉपिंग क्रीजच्या अलीकडे आहे की पलीकडे आहे. अंपायर कॉल करतील. येस OUT. फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद होत असताना फलंदाज विशाल जाधवला परतावा लागेल. कहाणी में ट्विस्ट. मॅच जो इन फॉर्म मध्ये फलंदाज होता तो मात्र आता डगआउटच्या दिशेने निघून चालाय. म्हणूनच म्हटलं आता ना चिराग देख के मचल रही थी हवा. अरे कई दिनों से बहुत ही तेज चल रही थी हवा. जो बना रहे थे किस्से हमारे तबाही के, उन्हें पता ही नहीं कि रुख अब बदल रही है हवा. हवेने मार्ग बदललाय, दिशा बदलली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. येणारे 2 बॉल 2 ची गरज. 2 बॉल 2 धावांची गरज आहे आणि जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल याची नोंद देखील घ्या. प्रत्येक प्रेक्षकांना असं वाटत असेल की सुपर ओव्हर व्हावी. बॉल पुरवा ही विनंती केली जाते.
सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल का की या 2 बॉलवर 2 धावा मिळतील आणि सुपर ओव्हर जर झाली तर त्या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग असेल. हा निर्णय आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे. मॅच आता रंगतदार अवस्थेत आहे. मॅच आता वेगळ्या स्तरावर येऊन पोहोचते आणि आता सन स्पोर्ट्स टीम वाई टीमने पलटवार केलाय. वारवर पलटवार पाहायला मिळते. हे आहे सातारा प्रीमियर लीग. इथे कोणीही पराभव तुळायला आला नाही. इथे प्रत्येक संघ विजयासाठी आलाय. त्यामुळेच विजयासाठी जे घडेल आणि जे पाहिजे ते करायला तयार आहेत हे खेळाडू. हे क्रिकेटचा घमासान सातारा प्रीमियर लीग SPL च्या माध्यमातून पाहायला मिळते. नाही विघ्नेश सर, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उरमोडी विभागामध्ये ज्या खेळाडूने पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवलंय, ज्या खेळाडूचा सातत्याने उल्लेख केला जातो तो नितीन वांगडे, खऱ्या अर्थाने हिरो या नावाने. हिरो हा शब्द सहजासहजी तुम्हाला दिला जात नाही. ज्यावेळी तुम्ही चांगली कामगिरी करता, प्रत्येक मॅच मध्ये हिरो ठरता, त्यावेळी तुम्हाला हॅशटॅग दिला जातो आणि हिरो हा शब्द याच माध्यमातून त्याला दिला गेलाय. आणि नितीन वांगडे मैदानाच्या आतमध्ये आले. 2 बॉल 2 ची गरज आहे. मात्र सुशांत शिंदे कमी नाहीयेत, कमबॅक करणं तेही जाणतात. सुशांत शिंदेने कमाल केली. एक चूक केली होती, फुल टॉस बॉल हाताळला होता, षटकार आला, पण त्या मागच्या 2 बॉलवर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, आता मॅच अगदी वेगळ्या स्तरावर येत असताना परी 11 सातारा वर्सेस सन स्पोर्ट्स वाई हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. नवीन मॅटर नितीन वांगडे, ज्याची खेळी आम्ही सातत्याने पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून देखील नितीन वांगडे सातत्याने खेळताना दिसलाय. आता 2 मध्ये 2 करायचे आहेत सातारा टीमसाठी, परी 11 टीमसाठी. त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. सुशांत शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. आपल्या ट्रॅकवरून निघालेत ओव्हर द विकेटने. हो, यावेळी मात्र पॅडलाईनची गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे नजरा वळवल्या. रनआउटची संधी. काय घडलंय? ओ इथे पंचांचं बोट आकाशाकडे. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र म्हटलं येईल ना किसी हसीना से निकलेगा ना किसी यार से निकलेगा, अपने पाव में दबा काटा अपने ही हाथ से निकलेगा. मॅच फसली आहे. आता ही मॅच काढावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आहे. डेफिनेटली चूक झाली आहे. धावचीच्या स्वरूपात अगदी शरीराचा वेध घेतलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक चाणाक्ष आहे. खूप चांगला थ्रो कलेक्शन देखील तितकंच चांगलं आहे. आणि काय घडलंय इथे, फलंदाज बाद होत असताना रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या मॅच मध्ये आता मजा येत असताना ही मॅच बनली आहे. आता 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. जर 1 धाव झाली तर सुपर डुपर ओव्हर. या सुपर डुपर प्रीमियर लीग म्हणजेच SPL मध्ये सातारा प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. काय सामना आहे, काय सामना आहे. अप्रतिम सामना आहे. दुसरा सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळते. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. महत्वाची मॅच आहे सातारा प्रीमियर लीग. एका बाजूला परी 11 सातारा. दोन्ही संघ मालकांच्या आता हृदयाचे ठोके आता धक 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 करत असतील. मात्र मॅच ही हाय व्होल्टेज झाली आहे. 1 बॉल 2 ची कहाणी. महत्वाची भूमिका ऑल इंडिया आयकॉन मात्र आता असेल तो स्ट्राईक एंड वरती. विघ्नेश सर, मयूर वाघमारे या खेळाडूने अनेक काळ क्रिकेटचा दर्जा वाढवलाय. क्रिकेटला एक चांगलं त्याने खेळ दिलाय आणि इथे मात्र त्याच्या नावाची ओळख त्याला पुन्हा नव्याने दाखवून द्यावी लागेल. 1 बॉल 2 ची कहाणी. मयूर वाघमारेने ते आयुष्यामध्ये केलंय, कारण की काल देखील बदलापूरच्या स्पर्धेमध्ये रायगड वर्सेस ठाणे अशा मॅचमध्ये देखील खेळताना दिसला तो. आणि भरपूर वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू देखील आहे. आणि ISPL ही स्पर्धा देखील गाजवली. माझी मुंबईसाठी तो क्रिकेट खेळला. आता 1 बॉल मध्ये 2 करायचे, त्यामुळेच या मॅचमध्ये आता अगदी मयूर वाघमारेवर लक्ष असेल. महत्वाची भूमिका राहील ते सुशांत शिंदे, जे वाईला बिलॉंग करतात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हाही खेळाडू कमी नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट इथे आता निघालेत आपल्या ट्रॅक वरून. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. मी 1 आणि 2 नाही तर ही मॅच MS धोनी स्टाईल मध्ये फिनिश करतोय. नाव आहे मयूर वाघमारे. वाघाची दहाड दिली आहे. चेडू जातोय सीमारेषे पार. षटकार. हा मॅच फिनिश केलाय. प्लेयर ऑफ द मॅच गोज टू, नो डाऊट अबाउट दॅट, ISPL चा एक अप्रतिम खेळाडू. आणि आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर या मॅचचा हिरो ठरला मिस्टर ऑल इंडिया आयकॉन, दैवत गावचा सितारा, दैवत एक्सप्रेस मयूर वाघमारे ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. आपण जाऊया टॉसकडे. विनर असा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मात्र आम्ही विनंती करू की आपण लवकर या. टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने आणि त्यांच्या विरोधामध्ये परी 11 सातारा असा सामना आहे. मॅच रेफरी आमच्याबरोबर जोडले गेलेत. गोलपर सर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही पाहताय. त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल, उरमुडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक
सुशील दादा डब्बळ आमच्याबरोबर जोडले गेलेत. त्याचबरोबर सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर सतीश सनस देखील आमच्याबरोबर जोडले गेलेत. आपण टॉस करत आहोत. कॉल कोण देईल? ओके, परी 11 सातारा संघ कॉल देईल. एका बाजू